देत नाही, पण सद्गुरु रूपी संत रूपी कल्पवृक्ष मात्र आम्ही ज्याची कल्पनाही करत नाही ते आम्हाला देतात। आता आम्ही ज्याची कल्पना करत नाही म्हणजे काय, जे कल्पनेच्या पलीकडे आहे ते परब्रह्म आहे, म्हणून परब्रह्माचं सुद्धा दान संत महात्मे करतात। अकल्पनाख्य कल्पतरो, कारण परमात्मा कल्पनेच्या पलीकडचा आहे, हा त्याच्यातला भाग असो। संत आपलं हित पाहतात, आपला क्षीण दूर करतात, आपल्या जीवनातली हानी दूर करतात, आपल्याविषयी अंतःकरणामध्ये करुणा बाळगतात आणि मग आपल्याला आपला क्षीण घालवून सुख देतात आणि ते सगळं स्वतःहून करतात। याच्यामध्ये त्यांचं आधिक्य आहे। हे आधिक्य जसं इथं आहे तसं संत म्हणजे कल्पवृक्षाचं वन आहे। एक कल्पवृक्ष जर आम्हाला आमच्या इच्छा पूर्ण करून देत असेल तर कल्पवृक्षाच्या, आता वन म्हणण्यात तात्पर्य काय तेही सांगून जा, आरव म्हणण्यामध्ये तात्पर्य काय तेही सांगून जा। कारण असं आहे, एक कल्पवृक्ष आहे, आम्ही आहे, चांगला आहे, सगळं मान्य आहे, आमच्या कल्पने आम्ही कल्पना करू ते आम्हाला पुरवेल हे सगळं माहिती आहे, पण कल्पवृक्षाच्या खालून आम्ही थोडं बाजूला झालो एक पाऊल आणि मागायला लागलो तर आम्हाला मिळत नाही। पण कल्पवृक्षाचं वन जिथं असतं तिथं तुम्ही कुठेही फिरून काही मागा, ते सगळं तुम्हाला मिळतं, म्हणून आरव शब्द वापरा। तुम्ही तिथून बाहेर पडलात तरी सुद्धा तुम्हाला ते मिळणार आहे। त्यांच्या खालीच बसा नाही, अरे तुम्ही त्यांच्या आसपास फिरा, ते सगळं कल्पवृक्षच होऊन जातं, सगळा कल्पवृक्ष होतो। ज्ञानोबरांनी चिंतन केलं ना, ना तरी एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठाची केले आगावे। यानी अरे पूर्वीच्या काळामध्ये साधन करून एखादा कोणीतरी वैकुंठाला जात होता, पण तुकोबारायांनी वैकुंठाला जाण्याचं सोडून द्या, तुकोबाराय राहिले तो सगळा वैकुंठच करून टाकला। ते तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती, ते वसती तो ठाव वैकुंठ, ते जिथे राहतात तो वैकुंठ आहे। वैकुंठाला जाणं ही भाषाच नाही, आम्ही वैकुंठाला जाऊल का नाही आम्हाला माहित नाही, आणि तसं जर आता विचारलं तर कोणाची इच्छाही नाही। आपल्या नावामागे लवकरात लवकर वैकुंठ वही लागावं अशी कोणाची इच्छा नसते, पण आपल्याला वैकुंठ बघायचं आहे ना, मग आळंदीला जा, वैकुंठ, जा सज्जनगडावर वैकुंठ आहे, तो देहूला जा वैकुंठ आहे, पैठणला जा वैकुंठ आहे, तेरला जा गोरोबा काकांच्या समाधीजवळ, तोच वैकुंठ मानला जातो। वैकुंठ तो ठाव वसती, ते वसती तो ठाव वैकुंठ, तोच वैकुंठाचं ठिकाण तेच आहे। कशा करता मी आपल्याला हे सांगतो, विचार करा। म्हणून ते फक्त त्यांच्या त्या कल्पवृक्षाच्या खाली जाऊन मागावं लागतं असं नाही, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलात तरी ते जिथे आहेत ना तो सगळा परिसरच कल्पवृक्ष होऊन जातो। त्यामुळे तुम्ही त्या सावलीतून बाहेर पडून जरी मागितलं किंवा कल्पना केलीत तरी सुद्धा आपल्याला आपल्या कल्याणाच्या भूमिका सिद्ध करता येतात। म्हणून चला कल्प करूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, सांगत बसलो तर पुष्कळ लागेल। चेतन चिंतामणी, चिंतामणी रत्न आहे, रत्न परीक्षा नावाचा एक ग्रंथ आहे। त्या ग्रंथामध्ये रत्न कशाला म्हणतात याची सुरुवातीला उपोद्घातामध्ये व्याख्या आहे। आता आपल्याकडे ते राशीचे रत्न असतात, आपण त्याला रत्नच म्हणतो, त्या राशीचे अमुक तमुक तमुक हे आहे ते आहे रत्न। पण रत्न कशाला म्हणतात, रत्नाची व्याख्या करताना रत्नपरीक्षेने असं म्हटलंय, जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्नमिति कथ्यते, त्या जातीतली जी सर्वोत्कृष्टता ज्याच्या ठिकाणी असते त्याला त्या जातीतलं रत्न असं म्हटलं जातं। समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्याच्यातला कल्पवृक्ष हाही रत्नच मानला गेला आहे। ऐरावताला तुकोबारायांनी रत्न म्हटलंय, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, त्याला रत्न म्हटलंय। हलाहल विष हे रत्न आहे, मारणाऱ्याच्या जातीतलं सर्वोत्कृष्टता आहे त्याच्या ठिकाणी, हत्तीच्या जातीतली सर्वोत्कृष्टता। आपण नररत्न, नारी रत्न, विद्वत रत्न असे जे शब्द वापरतो की नाही, काय असतं त्याचा हेतू काय असतो,
त्या त्या जातीतली सर्वोत्कृष्टता जिथं असते तिथं त्या त्या जातीतल्या त्या वस्तूला रत्न म्हटलं जातं। आता चिंतामणी हे रत्न आहे, कारण चिंता दूर करणाऱ्याच्या जातीतली सर्वोत्कृष्टता त्या जड पदार्थाच्या ठिकाणी आली म्हणून त्याला चिंतामणी, मणी म्हणजे रत्न या अर्थाने त्या। आता हा चिंता दूर करणारा रत्न चिंतामणी, काय या चिंतामणीचं वैशिष्ट्य काय? चिंतिलेलं देतो, चिंता दूर करतो। चिंता आहे की नाही? आहे। जीव म्हटलं की कल्पना आली आणि जीव म्हटलं की चिंता आली। एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलंय, अविद्या कल्पना येणे झाला जीव, मायोपाधी शिव भोगी येतो। हरिपाठात आलं अविद्या कल्पना, कल्पना आली की जीवदशा आली। कल्पना म्हणजे संकल्प होणं। संकल्प काय आहे? संकल्प ही कल्पनाच आहे। आपण पूजेच्या आधी जो संकल्प करतो की नाही, किंवा कशाच्याही आधी जो संकल्प करतो, हे संकल्प म्हणजे काय? ही कल्पनाच आहे की असं मला मिळावं म्हणून मी हे कर्म करतो आहे। सोडा पाणी, मग पाणी सोडलं जातं, असं मला मिळावं ही कल्पना झाली ना। कारण संकल्प करणं आणि कल्पना करणं हे मनाचं काम आहे। संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणं मनः, मनाचं लक्षण आहे। असो, तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते काय असेल त्याचा खुलासा आता करण्याचं कारण नाही, पण चिंता म्हटलं की जीव, कल्पना म्हटलं की जीव, कामना म्हटलं की जीव। कामधेनूकडे मागणारा जीवच असू शकेल, चिंतामणीकडे आपल्या चिंता व्यक्त करणारा जीवच असेल, कल्पवृक्षाखाली बसून कल्पना करणारा जीवच असेल। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगाय जोजी। ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं हे हा उपमा देतात। मान्य आहे, फार लांबवायचं नाही, पण जसा कल्पवृक्ष आहे तसं चिंतामणी वास्तविक हे आहेत का नाहीत माहित नाही, कारण अजून चिंतामणी हाताला लागला नाही, अजून कल्पवृक्षाच्या खाली बसायची संधी मिळाली नाही, अजून कामधेनू कधी बघितली नाही। साहित्यशास्त्र याला साहित्यशास्त्रीय कल्पना मानतात, परंतु संत वाङ्मयामध्ये अथवा पुराणांमध्ये यांचे संदर्भ असल्यामुळे वसिष्ठ विश्वामित्रांच्या या दोघांच्या भांडणामध्ये त्या कामधेनूचा विचार आल्यामुळे, किंवा अगदीच त्या शब्दाचा विचार करताना सुद्धा पातंजलीने महाभाष्यामध्ये शब्दाला कामधेनू म्हटलंय। एको शब्दः असं प्रयुक्ता वगैरे वगैरे, असं कामधुक भवती असं म्हटलंय महाभाष्यामध्ये, व्याकरण महाभाष्या। म्हणजे काय? कामधुक म्हटलंय, कामधेनू म्हटलंय तिला, शब्दाला वगैरे। आहे का नाही? आहे। का आहे? संतांनी सांगितलंय म्हणून आहे, आमचा विश्वास आहे। साहित्यशास्त्रज्ञांना विचारलं तर ते म्हणतात, अहो या काही कवी कल्पना असतील, तुमच्या दृष्टीने तुम्ही पहा, आमच्या दृष्टीने आम्ही पाहू, पण ज्ञानोबारायांनी याच्या हे रूपक अलंकारामध्ये हे वापरले। चिंतामणी काय करतो? चिंतामणी आपल्याला चिंतिलेलं सगळं देतो। पहिला अध्याय ज्ञानेश्वरीचा सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबारायांची भूमिका आहे, का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे। पहिला अध्याय सद्गुरूंचं नमन ज्ञानेश्वरीचं। चिंतामणी आलिया हाती किंवा जालिया हाती, काय आपले पाठ असतील ते पहा। सदा विजय वृत्ती मनोरथी, चिंतामणी हाताला आल्यानंतर जसे सगळे मनोरथ पूर्ण होतात, चिंतिलेलं आपल्याला सगळं मिळतं, त्याला चिंतामणी असं म्हटलं जातं, चिंतिलेलं देणारा। संतांचं वर्णन करताना संत म्हणजे चिंतामणी आहे, रूपक अलंकार। पण कोणत्या चिंता? माणसाला ज्या चिंता असतात त्या बहुतांश वेळेला प्रापंचिक असतात। नित्य उठोनिया खावयाची चिंता तुकोबार आहे, याच्यापेक्षा दुसरी चिंता नाही, याच्यापेक्षा दुसरी चिंता नाही। आता हे खावयाची चिंता, याच्यामध्ये खावयाची म्हटलंय, त्याच्यामध्ये सगळा प्रपंच आला, एक नाही, सगळा प्रपंच आला त्याच्यात।
काय चिंता? मुलगा होईल का नाही चिंता, झाला तर जगेल का नाही चिंता, जगला तर चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला तर पास होईल का नाही चिंता, तिथून पास झाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही चिंता, तिथून तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल का नाही चिंता, ते सगळं झाल्यानंतर त्याला नोकरी लागेल का नाही चिंता, नोकरी लागल्यानंतर हेही प्रवचनातच सांगत बसू काय मी, तुम्ही विचार तर करा ना, त्याला चांगली बायको मिळेल का नाही चिंता, चांगली बायको चांगली पहिल्यांदा वाटतच असते, ती चांगली निघेल का नाही चिंता, ती आपल्याला सांभाळेल का नाही सून चिंता. बरं एवढ्यावर भागत नाही, त्याला मुलगा होईल का नाही चिंता, त्याला होईल का नाही. माझ्याकडे ग्रस्त आले होते, चांगले सज्जन, सुखात राहणारे, चेहरा पडलेला दिसला, वारीला मला भेटले. मी म्हटलं का बरं आहे ना सगळं घरी, सगळ्यांच्या तब्येती बऱ्या आहेत ना? म्हणले सगळं चांगलं आहे. म्हटलं मग तुमचा चेहरा का पडला? ते म्हणाले काही नाही महाराज, 2 वर्ष झाले नातवाचं लग्न झालंय, त्याला अजून मुलगा नाही. म्हणलं त्याला मुलगा नाही याची चिंता तुम्ही केली तर त्याने काय करावं? त्यालाही काहीतरी राहू द्या ना चिंता. सगळ्याच चिंता, नातवाला मुलगा झाला नाही याची चिंता आजोबाला. आता हे किती चालणार आहे? असं चालू आहे चिंता. चिंतामणी कदाचित आम्हाला चिंतिलेलं देईल. ऐका, मला अजून एक महत्वाचा विषय या संबंधामध्ये बोलायचा आहे, मग थांबायचं. तेवढे बोलून जातो. चिंतिलेलं देईल, पण त्या चिंतेचे विषय काय असावेत याचा निर्णय चिंतामणी नाही सिद्ध करू शकत. तो आमच्या सात्विक बुद्धीवर अवलंबून आहे की आमच्या चिंतेचा विषय काय असावा. अन्न हा आमच्या चिंतेचा विषय आहे का? अरे ते तर कुत्र्यालाही मिळतं. कारण प्रारब्धानं जे मिळतं तो चिंतेचा विषय नसला पाहिजे. जे प्रारब्धानं प्राप्त होणार असतं तो चिंतेचा विषय असू शकत नाही. कारण आम्ही त्याची चिंता केली काय अथवा न केली काय, आमच्या प्रारब्धात असेल तर चिंता न करताही मिळेल, आणि आमच्या प्रारब्धात नसेल तर चिंता करूनही ते मिळणार. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुकोबराय बोलतात, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाढे मान. हे सगळं मान मिळणं, अन्न मिळणं, वस्त्र मिळणं प्रारब्धावर अवलंबून आहे. हे चिंतेचे विषय नाहीये. मग चिंतेचे विषय काय असावे? जे प्रारब्धावर अवलंबून नाही ते आम्हाला मिळेल की नाही याची चिंता करा. जे प्रयत्नावर अवलंबून आहे ते मिळेल की नाही हा चिंतेचा विषय असावा. परमात्मा प्रारब्धावर मिळत नाही, तो प्रयत्नावर मिळतो, तो श्रद्धेवर मिळतो, तो भक्तीनं मिळतो, तो निष्ठेनं मिळतो, तो समर्पणाने मिळतो. माझं समर्पण देवाच्या चरणी पूर्ण होईल की नाही याची चिंता असावी. माझ्या श्रद्धेमध्ये खोट तर निर्माण होणार नाही ना याची चिंता असावी. बरं, हे मी बोलतोय असं नाही, हे सगळं बोलणं तुकोबारायांचं आहे. तुकोबाराय बोलतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयेसी. काय चिंता आहे? काय चिंता आहे? ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. काय चिंता करता? आणि मग आधीची सगळी नाटाचं प्रकरण आहे, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुकोबाराय आधीच्या चरणामध्ये जे बोलून दाखवतात ते चिंतेचे विषय. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी. हे काय? ही चिंतेचे विषय. मी उद्धार पावेन, मला देव भेटेल, मुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. तुकोबाराय विचारतात, मला सांगाव, मला देव भेटेल का? माझ्यावर कृपा करेल का? अरे इतकी चिंता की ज्ञानोबारायांनी कावळ्याला विचारलंय हो की माझ्याकडे देव येईल का सांगा. पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरात येत. ही चिंता,
या चिंतेपोटे ज्ञानोबा कावळ्याला विचारतात. आता कावळा काय इतका MA PhD आहे काय ज्ञानोबारायांच्या पुढे जाणार? कावळा तो कावळा, पण ज्ञानोबा त्याला विचारतात, पाहुणे पंढरी राहू घरा काही येतील का रे? कारण कावळा घरावर बसून ओरडणं म्हणजे पाहुणे येण्याचा संकेत असतो असं म्हटलं जात. कावळा घरावर बसून ओरडायला लागला ना की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत असा संकेत. म्हणून तर बायका उडवतात, उठ ढकलून देतात, पाहुणे ना म्हणजे यायचेच असले तर माहेरचे येऊ दे, सासरचे ना. पण ज्ञानोबाराई ही गोपिका फारच वेगळी आहे. उडवड रे काऊ हे उडवायला गेलेली नाही आहे. या अभंगाचा भाव लक्षात घ्या. आपण हे असं नाही आहे की कावळा घरावर बसला आणि ज्ञानोबाराय रूपी गोपिका त्या कावळ्याला विचारते, बाबा तू माझ्या घरावर बसून ओरडतोयस, पाहुणे येतील का पंढरीराव माझ्याकडे पाहुणे? म्हणून असा भाव नाहीये त्याचा. आपण भाव लक्षात घ्या, अर्थ लक्षात घ्या. पैल हा शब्द त्याच्यातला पहिला शब्द या अभंगातला विरहिणीतला पैल, तो लक्षात घ्या. पैल तो गे काऊ कोकताय, पलीकडच्या रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका गोपिकेच्या घरावर तो कावळा बसलेला आहे आणि तिथे ओरडून तो त्या गोपिकेला सांगतोय की तुझ्या घरी आज पंढरीराय पाहुणे म्हणून येणार आहे. आणि अलीकडे असणाऱ्या ज्ञानोबाराय रूपी गोपिकेला त्याचं वाईट वाटतंय की तिच्या घरी पंढरीराय पाहुणे येणार आहे, माझ्या घरी येत नाहीये. म्हणून ती त्याला म्हणते, उड तिथून उड आणि माझ्या घरावर बस आणि मलाही हे सांग की पाहुणे पंढरीराय माझ्या घरी येतील. त्याच्याकरता मी आंबे या डहाळी फुले चुंबीर, मी तुला काय पाहिजे ते दे. दही भाताची उंडी म्हणशील तर देते, सोन्याची पावलं करून तुला देते, चालेल, पण माझ्या घरावर बस. आमिष दाखवण्याचं कारण प्राप्तीत असतं. मनुष्य विनाकारण तुम्हाला काही मिळावं म्हणून मी तिसऱ्याला आमिष दाखवू शकत नाही. मी आमिष दाखवतो ते मला मिळावं म्हणून. ज्या अर्थी ती गोपिका त्या कावळ्याला म्हणते, तुझे सोन्याने मढवीन पाऊ, दही भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावेन, मी तुला आंबे या डहाळी फळे चुंबी रसाय, मी तुला फळं देईन, आंबे देईन, पण तू माझ्या घरावर येऊ. आमिष कशा करता? स्वप्राप्तीत असतं आमिष. त्याचा विचार स्वतःच्या प्राप्तीत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा हे कशा करता सांगतोय मी, माझा हा उद्देश नाही, हा अभंग सांगावा हा उद्देश नाहीये माझा, पण हेतू हा आहे. आपण जे बघत होतो की ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात, ही चिंता आहे, पाहुणे घर पंढरीराव घरा काही येतील, कसे येतील, देव मला कसा भेटेल, माझं जीवन व्यवस्थित चालेल ना, मला काही व्यसन तर लागणार नाही ना, माझ्याकडून नामस्मरण होईल ना, मी माझं जीवन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आवडीचं जीवन होईल ना, ही चिंता असावी. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. आणि अशा चिंतेला दूर करणं जगात या कोणत्याही चिंतामणीला शक्य नाही. म्हणून ज्ञानोबाराय हे बोलतात, चेतना चिंतामणीचे गाव. हे संत महात्मे म्हणजे नुसता चिंतामणी नाही आहे, हे चेतन चिंतामणी आहेत. आणि गाव हा शब्द पुन्हा समष्टी रूपाने आहे. एक संत म्हणजे चेतन चिंतामणीचं गाव आहे. एक संत म्हणजे कल्पवृक्षाचं वन आहे. एक संत म्हणजे त्या अमृताचा समुद्र. एका संताच्या ठिकाणी हे सगळे. कशाचं वर्णन चालू आहे मागच्या ओवीत, चला पुन्हा म्हणजे कळेल. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, हे मांदियाळीचं चालू आहे. गावो हे म्हणणं मांदियाळी आहे. अर्णव मांदियाळी आहे. आरव मांदियाळीचा वाचक शब्द आहे. त्याच्याकरता चाललं हे सगळं ते वर्णन. असो, चेतना चिंतामणीचे गाव, संत महात्मे. आता गाव काय आहे? गाव काय आहे? गावामध्ये मनुष्य आश्रय करतो, एका घराचा आश्रय करतो. कशा करता? सुरक्षा प्राप्त व्हावी, आपल्याला सुखाची झोप लागावी, आपल्याला तिथं काही अन्नधान्य प्राप्त व्हावं, आपलं पोट भरावं, आम्हाला काहीतरी सुरक्षितपणाने राहता यावं, पाऊस पडला तर वर छप्पर असावं, ऊन पडलं तर सावली मिळावी, याच्याकरता मनुष्य गावामध्ये जातो ना, एकत्रितपणानं. कारण समूहामध्ये राहणं हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून एका गावामध्ये शांत चित्तानं राहावं, आनंदानं राहावं. सण आला तर एकत्रितपणाने सगळ्यांनी साजरा करावा.
दुःख झालं तर एकमेकांनी एकमेकांच्या दुःखाचं निवारण करावं, सांत्वना करावी, याच्याकरता मनुष्य गावामध्ये राहतो ना. ते 5व्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केले ते विवेकाचे गाव. संत म्हणजे कोण आहेत याचं वर्णन करताना ज्ञानोबांनी म्हटलं ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. 5वा अध्याय विवेकाचं गाव म्हटलंय. इथं चेतन चिंतामणीचं गाव आहे. गाव संत म्हणजे अशी चेतन चिंतामणी आहे. आणि काय आहे? बोलते जे अर्णव पियुषाचे. बोलणारा अमृताचा समुद्र म्हणजे संत आहे. आता या अमृताची प्राप्ती सगळ्यांनाच आहे, अपेक्षित आहे. आम्हाला अमृत मिळावं, अमृत प्यायल्याने मनुष्य अमर होतो, अमृत प्यायल्याने माणसाला मरण येत नाही, वगैरे वगैरे आपल्याला अनेक वेळेला सांगितलेलं आहे. तशा पद्धतीचं वाचन आपल्याकडून झालेलं आहे, आपण ऐकून आहोत. पण ज्ञानोबारायांनी या स्वर्गातल्या अमृताला काही फार चांगल्या अर्थाने गौरवलं नाही. ज्ञानेश्वरीतच वर्णन आहे 9वा अध्याय. ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञ रिष्वा वगैरे हे जे सगळं वर्णन आहे ना, त्याच्या खालच्या ओव्यावाचा आपण ज्ञानोबाराय बोलतात ते काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर बिहाचे पुरंदर 14 जाती. अमृताच अमृत चांगलं आहे असं म्हणतात. मी कधी प्यायलो नाही, तुम्ही प्यायला नसाल अशी अपेक्षा आहे. अमृत तुल्य पिणं वेगळं आणि अमृत पिणं त्याच्यात फरक पडतो, थोडा फरक. तुल्यता शेवटी कुठेतरी खाली असते. तर ते जाऊ द्या. अमृताचं काय? ज्ञानोबाराय म्हणतात अरे हे काळकुटाचं सहोदर आहे. एका पोटातून जन्माला आलेत समुद्राच्या. काळकूट विष आणि हे अमृत दोघेही एकाच पोटातून, त्यामुळे दोघांचा स्वभाव थोडा तरी सारखा असणारच आहे. अमृत काय विष काय मारणारच आहे. पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यूलोका. किंवा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती यासारखी प्रमाण आपल्याला पुन्हा ते अमृत जरी प्राशन केलेलं असलं तरी ते अमृत प्यायला पुण्य लागतं. आणि पुण्य संपलं की अमृताचा परिणामही संपलं, त्याला पुन्हा माघारी मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मग कशाचं अमृत? अमृताचं अमृतत्व त्याच्यात नाही. अमृतस्य वै पुत्र हा आपल्याकडे उपनिषदामध्ये वचन आहे. किंवा नारद महर्षींचं भक्तिशास्त्र भक्तिसूत्र जर आपण बघितली तर भक्तीचं वर्णन करताना सात्व अस्मिन् परम प्रेम रूपा अमृत रूपाच असं भक्तीला म्हटलंय. अमृत शब्द ज्ञानवाचक भक्तिवाचक या अर्थाने आपल्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आला. असो तो विषय स्वतंत्र. पण ज्ञानोबारा इथं बोलताना हे बोलतात बोलते जे अर्णव पियुषाच. संत महात्मे मात्र बोलणारं अमृत आहे, अमृताचा समुद्र आहे. आता अमृताचा बोलणारा अमृताचा समुद्र म्हणजे काय? ज्ञानेश्वरी हेच आहे, एवढाच विचार करा. दासबोध म्हणजे काय? बोलणारा अमृतच आहे. त्यांच्या मुखातून पडलेलं बाहेर पडलेलं अमृतच आहे. आणि ज्ञानोबारायांना फक्त गीतेवर 9,000 ओव्या सांगायच्या होत्या किंवा तेवढंच त्यांना येत होतं असं नाही. त्यांना महाभारतापेक्षा मोठा ग्रंथ सिद्ध करता आला असता, पण आपल्याला एवढं पुरेल असं त्यांना वाटलं म्हणून तेवढंच दिलं, नाहीतर ते समुद्रच आहे. काय असतं? करता जेव्हा निर्मिती करतो तेव्हा निर्मिलेल्या पदार्थातल्या सौंदर्यापेक्षा सुद्धा कर्त्याच्या बुद्धीतलं सौंदर्य आगाध असतं. हा विचार केला पाहिजे. त्याच्याकडे आगाध आहे, तो त्याच्यातलं थोडंसं व्यक्त करतो. एखादा गायक आहे, तो रियाज करतो. रियाज शब्द ऐकून तरी माहिती असेल आपल्याला. पहाटे उठतो, आवाजामध्ये ते वजन यावं, खर्च लागावा, तारसप्तकामध्ये आवाज फिरावा, याच्याकरता रियाज करतो. आता रियाज करतो आणि मग संध्याकाळी कार्यक्रम करतो. तर रियाजामध्ये जे जे त्याला चांगलं जाणवतं ते संध्याकाळच्या कार्यक्रमात व्यक्त करायचं. संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे सकाळच्या रियाजाची पुनरावृत्ती नसते. त्याच्याकडे खूप आहे, त्याच्यातलं श्रोत्यांना काय आवडेल एवढंच तो देतो, नाहीतर त्याच्याकडे त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त असतं. मी जे बोलतोय ते उदाहरणाने बोलतो. ज्ञानोबाराय म्हणजे काय? अरे बोलता अमृताचा समुद्र आहे, त्यांच्या मुखातून काही बाहेर पडू दे ते अमृत आहे.
नाही नाही, अमृत त्याच्या पुढे तुच्छ आहे म्हणतात तुकोबा. जिव्हे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. बस त्यांच्या मुखातून बाहेर पडले उच्चिष्ट अमृतापेक्षा गोड. असो, संत महात्मे अमृताचा समुद्र आहे. आता कल्पद्रुम आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, या सगळ्यांचं रूपक केलं. पण याच्यापेक्षा सुद्धा संतांच्या ठिकाणी काही अधिक्य आहे असं दाखवून अधिक रूपक ज्ञानोबारायांनी केलं. का केलं? का केलं? आम्हाला संत कळावेत, त्यांचं महात्म्य कळावं ही अपेक्षा. आम्हाला कल्पतरू माहिती आहे, पण कल्पतरूपेक्षा इथं काहीतरी चांगलं आहे. चिंतामणी माहिती आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. काय आहे ते एका कवीनं त्याच्या काव्यामध्ये असं म्हटलंय, कल्पद्रुमहा कल्पितमेव सूते, सा कामधूप कामितमेव दोग्धी, चिंतामणी चिंतितमेव दत्ते, सताम हि संगहा सकलं प्रसूते. कल्पिलेलं देणारा, चिंतिलेलं देणारा, कामिलेलं देणारा हे सगळं देतात, पण न कल्पिलेलं, न चिंतिलेलं, न कामिलेलं सुद्धा संत महात्मे देतात. एक अजून विशेष सांगायचं आहे, ज्याच्यात रूपकाचं अधिक्य कसं सिद्ध होतं ते सांगतो. ओवी संपत्ती आता माझी, पण अधिक रूपक का मानायचं याचं कारण सांगतो. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, हे ज्ञानोबराय म्हणतात. याच्यात संतांचं अधिक्य काय? अधिक्य असं आहे, कल्पवृक्ष कल्पिलेलंच देतो, चिंतामणी चिंतिलेलंच देतो, अमृत आम्हाला लौकिक अर्थानं मरण दूर करतो. लौकिक अर्थानं हे देतात ते सगळं लौकिक देतात, अलौकिकातलं काही देणं यांच्या हातात नाही. उलट पक्षी संत महात्मे लौकिक काहीच देत नाहीत, सगळं अलौकिक देतात. एक पाचवं सांगतो. मी आधी 3 सांगितले, आता चौथा विशेष सांगतो. आता 5वा सांगतो आणि थांबतोय. अधिक रूपका करता संतांच्या ठिकाणी अधिक्य कशात आहे ते सांगतो. अजून एक विचार करा आपण, कल्पवृक्ष कल्पिलेलं देतो, पण संत नावाचा कल्पवृक्ष कल्पिलेलं तर देतातच, पण कल्पना सुद्धा निवृत्त करतात. चिंतामणी चिंतिलेलं देतो, संत नावाचा चिंतामणी चिंताच निवृत्त करतो. अमृताचा समुद्र लौकिक देईल, पण संत रूपी अमृताचा समुद्र आम्हाला खऱ्या अर्थाने अमृत रूप करतो. त्याला मरण नाही, त्याला नाश नाही. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम. गीता 2रा अध्याय भगवान बोलताय, अविनाशी तू तद्विधी, ते अविनाश पण अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हे संतांचं कार्य. आम्हाला अविनाशत्व देतात, आम्हाला अमृत करतात. नास्ति येषाम यशक्काये जरा मरणजम भयम. जाऊ द्या, काय ते सगळं सांगण्यात तात्पर्य नाही. असो, त्यामुळं ज्ञानोबराय म्हणतात, हे संत महात्मे अशा स्वरूपाचे अधिक्य देणारे. आम्हाला कल्पवृक्ष ऐकून माहिती आहे, चिंतामणी ऐकून माहिती आहे, अमृत ऐकून माहिती आहे, पण ऐकून माहिती असलेल्या पदार्थापेक्षा संतांचा विशेष कळाला की त्या संतांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये स्नेहभाव निर्माण होईल, ही ज्ञानोबरायांची त्याच्या मागची अपेक्षा आहे. आणि पुढं ज्ञानोबराय म्हणतात की एवढंच संतांचं वर्णन आहे असं समजण्याचं कारण नाही. हे संत महात्मे काय करतात ज्ञानोबराय म्हणतात, किंवा हे संत महात्मे कसे आहेत हे सांगताना ज्ञानोबराय म्हणतात की हे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. संत महात्मे म्हणजे अलांछन चंद्रमा आहेत, आणि संत महात्मे म्हणजे तापहीन मार्तंड आहेत. चंद्रमा असा शब्द वापरलाय, चंद्र शब्द वापरला नाही, चंद्रमा असा शब्द वापरला. चंद्र म्हणताना तेवढी आपुलकी वाटत नाही, पण चंद्रमा म्हणताना जरा जास्त आपुलकी वाटते. असो, कारण चंद्र शीतल आहे, चंद्र शीतल आहे.
संत महात्मे हे चंद्रापेक्षाही जास्त शीतल आहे. चंद्राच्या संबंधानं ज्ञानोबरांनी संत संबंधानं जेवढा विचार चंद्राच्या ह्याच्यातून केलेला आहे तेवढा विचार जर आपल्याला कळाला तर पुढे जातो. ते एक सुभाषित आहे, चंदनम शीतलम लोके चंदनादपीच चंद्रमा. या जगामध्ये चंदन शीतल आहे आणि चंदनापेक्षा सुद्धा चंद्रमा शीतल आहे. पण चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे ते त्या चंदनाची परीक्षा, ते 52 गुणी चंदन म्हणतात ना, त्या चंदनाची परीक्षा सांगताना असं म्हटलं गेलंय की तेल कढईमध्ये ठेवून उकळायचं आणि ते खळखळ खळखळ खळ उकळायला लागलं की त्याच्यामध्ये 52 कशी चंदनाचा थेंब टाकायचा. ते सगळं तेल त्या क्षणी थंड झालं पाहिजे तर ते चंदन शुद्ध मानलं जातं. अशी चंदनाची परीक्षा सांगितली जाते. चंदन शीतल आहे. ज्ञानोबरांनी त्याचा विचार केलाय. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. म्हटलंय ना, चंदन कशा करता, विरहामध्ये तप्त झालेलो आहे, मला चंदनाची चोळी घातली तरी सुद्धा शीतल होणार नाही. चांद व चांदणे त्याच्यापेक्षा शीतल, चांद चंद्रमा शीतल आहे. चंदन शीतल आहे त्याच्यापेक्षा चंद्रमा शीतल आहे. पण चंद्र आणि चंद्रमा यांच्या शीतलतेचा विचार केला तर साधू संगती यांच्यापेक्षा जास्त शीतल आहे. संत यांच्यापेक्षा जास्त शीतल असतात. नुसती शीतलता सांगितली नाही, अलांछनत्व सांगितले. आता चंद्राला लांछन आहे, डाग आहे, गुरुपत्नी गमनाचा दोष आहे त्याच्याकडे वगैरे वगैरे नेहमी सांगितलं जातं. त्या रघुवंशामध्ये, रघुवंशावर एक टीका आहे, फार सुंदर टीका आहे. त्या टीकेमध्ये या इंदुमतीच्या विवाहाचा प्रसंग आहे. 6वा सर्ग रघुवंशाचा इंदुमतीच्या विवाहाचा प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगाला म्हणजे विवाह प्रसंगाला प्रारंभ होण्याच्या पूर्वी इंदुमतीच्या सौंदर्याचं वर्णन आलंय. रघुवंशातही आले, टीकेमध्ये जरा जास्त चांगला आलंय. चंद्राला एक काळा डाग दिसतो ना, ते आपण तो ससा मानतो, अमुक आहे तमुक आहे, तो हसला तो वगैरे वगैरे, ते गणपती पडला म्हणून हसला चंद्र, त्याला गणपतीने शाप दिला वगैरे वगैरे, सगळे अनेक कथा त्या संबंधामध्ये सांगितले जातात. साहित्यशास्त्रामध्ये रघुवंशाच्या टीकेमध्ये हा खुलासा आहे. अजून एक विकल्प, एक अजून चांगला विचार त्यांनी दिला. त्या इंदुमतीचं सौंदर्य फार होतं, दिसायला फार सुंदर होती. मग ती तेवढी सुंदर का झाली, इंदुमती इतकी सुंदर का, याचा विचार करताना टीकाकारांनी विचार असा केलाय की या इंदुमतीची निर्मिती करताना, तिचा चेहरा तयार करताना ब्रह्मदेवाने म्हणे चंद्रातली अशी बचकभर माती घेतली आणि त्या मातीपासून इंदुमतीचा चेहरा निर्माण केला. त्यामुळे इंदुमती इतकी सुंदर आहे. आणि ती चंद्रातली जी बचकभर माती घेतली, तो चंद्राला पडलेला खड्डा आहे, तेव्हापासून चंद्र तो काळा दिसतो. असं रघुवंशाच्या टीकेमध्ये एक कल्पना केली आहे. जे काही असेल ते, पण चंद्राला कलंक आहे. ज्ञानोबरांना अपेक्षित असणारा कलंक गुरुपत्नी गमनाच्या दोषाचा आहे. चंद्र शीतल आहे. एखादी वस्तू चांगली असते पण दोषाला अंतःकरणामध्ये ठेवून चांगुलपणा व्यक्त करणारी असते. संतांना चांगुलपणा व्यक्त करण्यापेक्षा सुद्धा आपल्या अंतःकरणातल्या दोषाला निवृत्त कसं करता येईल, दोष निवृत्तीपूर्वक असलेला चांगुलपणा हा जसा सिद्ध होतो तसा दोषासकट असलेला चांगुलपणा सिद्ध होत नाही. माणसं म्हणतात माणूस चांगला आहे हो, गुणाबरोबर दोष असला ना की माणसाचं गुणापेक्षा दोषाकडे पटकन लक्ष जातं. गायक फार चांगला आहे हो पण दारू पितो, म्हटलं की मग अरे चांगला आहे पण असं म्हटलं की तो दोष आहे. माणूस फार चांगला आहे पण म्हटलं की काही ना काहीतरी, अहो फार चांगला आहे स्वभावाने पण काही बघितलेलं मागत राहतो, मग माणूस, अरे मग त्याला घरात येऊ देऊ नका, त्याला बाहेर ठेवा.
चांगला असूनही घरात प्रवेश नाही ना. मग का नाही? दोष आहे, दोष आहे. माणसाचं लक्ष दोषाकडे पटकन जातं. असो, मला आता त्याच्या त्या सुभाषितांमध्ये याच्यामध्ये फार अडकायचं नाही आहे, पण ज्ञानोबारायांनी त्या संबंधामध्ये फार चांगले चांगले विचार मांडले. चंद्र आणि संत यांची तुलना अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केली. चंद्र देखताची दिठी सुख होय जीवाची या पोटी. ज्ञानोबारांनी चंद्राला बघितल्याबरोबर जशी शीतलता जीवाला पोटामध्ये थंडावा देते, त्या पद्धतीनं संतांचं दर्शन सुद्धा. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली, तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. पोटी शीतलत्व प्राप्त होतं वगैरे पुष्कळ विचार आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळ चंद्राचे संदर्भ आलेत, आता सांगत बसत नाही. चंद्राला जसा कलंक आहे तसं संत सुद्धा शीतलता देतात, पण संत निष्कलंक आहेत. त्यांना आपल्याला काही दोष त्यांच्या ठिकाणी दाखवताच येत नाही. चंदनाचे हात पायही चंदन, अभंग बघून घ्या आपण. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. त्याच्या ठिकाणी कोणता दोष आहे सांगा? ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हा दोष आहे असं सांगता येत नाही. समर्थ इथं चुकले असं म्हणता येत नाही. भावाच्या दृष्टीनं तसं म्हणणं पाप आहे. तुकोबारायांचा हा अभंग चुकलाच बघायला नाही, पाप आहे असं म्हणू नये. तुकोबाराय चुकत नाही. मी तर स्पष्ट सांगतो, जो चुकूनही चुकत नाही त्याला संत म्हणतात. चुकूनही चूक नाही. चूक होण्याच्या सगळ्या शक्यता ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये होत्या. समाजाने केवढा त्रास दिला, अमोक तमोक. एखाद्या माणसाची चूक झाली असती, अरे आपण समाजाकरता एवढी मरमर करतोय, समाज आपल्याला पुन्हा पुन्हा बोलतोय, पण ज्ञानोबाराय बोलले नाहीत. ताटी लावून बसले, अंतर्मुख झाले, पण त्याच्याकडून चूक घडली नाही. मुक्ताबाईंनी त्यांना बाहेर काढलं वगैरे नेहमी आपण सांगतो. हे जसं आहे तसं ज्ञानोबाराय म्हणतात, संत जसे अलांछन चंद्रमा आहे तसे संत म्हणजे तापहीन मार्तंड आहे. मार्तंड हा शब्द, सूर्याला जी वेगवेगळी नावं येतात ना, ती सूर्याच्या वेगवेगळ्या अवस्थेवरून दिली जातात. सूर्याला मित्र म्हटलं जातं, सूर्याला सविता म्हटलं जातं, सूर्याला सूर्य म्हटलं जातं. पण सूर्याला मार्तंड जेव्हा म्हटलं जातं ना, तेव्हा मार्तंड हा शब्द उगवलेल्या सूर्याला नसतो, मावळणाऱ्या सूर्याला नसतो. जो सूर्य डोक्यावर आलेला पूर्ण सामर्थ्यानिशी तळपतो आहे, त्या सूर्याला मार्तंड अशी संज्ञा आहे. चंडांशु शब्द वापरला ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीत. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु. चंडांशु शब्द काय वापर? पूर्ण सामर्थ्यानुशी तळपणाऱ्या सूर्याला चंडांशु, मार्तंड अशी संज्ञा दिली जाते. संत महात्मे कसे आहेत? पूर्ण सामर्थ्यानिशी जगताच्या कल्याणाकरता व्यक्त झाले, पण तरी सुद्धा तापहीन आहेत, हा त्यांचा विशेष. नाहीतर डोक्यावर आलेला सूर्य आम्हाला त्रासच देणार. सूर्य चांगला आहे, उपकार करणार आहे. रविश्चंद्रो घनावृक्षा, पहिलं नाव रवी. उपकाराकरताच जन्म भगवंतानी यांना निर्माण केलंय. जगावर उपकार करावा याच्याकरताच सूर्य निर्माण झालाय. पण सूर्य उपकार करतो की नाही? करतो. थंडीच्या दिवसामध्ये सूर्याचं ऊन अंगावर पडलं, ऊब निर्माण होते. मग एवढीच ऊब जर पाहिजे तुम्हाला, तर वैशाखामध्ये भर दुपारी 12 वाजता ऊन घ्या की अंगावर. केवढा उपकार आहे सूर्याचा. नाही ना, त्यावेळेला मात्र नको वाटतं, नको वाटतं. मार्तंड आहे पण तापहीन. मार्तंड जे तापहीन. सूर्याचं रूपक केलंय, चंद्राचं रूपक केलंय, अधिक बोलणार नाही. सूर्याचं रूपक 16व्या अध्यायाच्या नमनातही आलंय. नाथ महाराजांनी सूर्याचं रूपक भागवतामध्ये केलंय. मला तुलना मुळीच करायची नाही, कारण ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजेच नाथ महाराज आपण मानत आलेलो आणि ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दोघांच्या रूपक अलंकारामध्ये खूप साधर्म्य आहे. असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक अलंकाराचा उपयोग ज्ञानेश्वरीमध्ये फार कमी वेळेला केलाय त्या मानानं, पण तो रूपक अलंकार नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार वापरलाय. खूप वापर आहे रूपक अलंकाराचा एकनाथी भागवतामध्ये. आपण बघाल तर आपल्याला बहुतांश नमन एकनाथी भागवतातली रूपक अलंकारात आलेली. असो, तर ज्ञानोबारायांनी रूपक अलंकार केला. 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये मार्तंड जे तापहीन असं म्हटलंय, ते तापहीनत्व काय आणि सगळ्यात पेक्षा संतांचं महत्व आपल्याला पटावं
आणि त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रियत्व निर्माण होऊन त्या संतांच्या कृपा आशीर्वादाचा आपल्याला लाभ व्हावा, याच्याकरता जर संतांचं वर्णन चालू असेल तर त्यांचा आपला संबंध कसा जोडला जावा याच्यात आपली जबाबदारी काय. ते आले, आम्हाला उपदेश केला, त्यांची जबाबदारी. ते तापहीन मार्तंड झाले, त्यांचा स्वभाव. अलांछन चंद्रमा झाले, त्यांचा स्वभाव. ते कल्पतरूचे चल आरव आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं सामर्थ्य मान्य आहे. ते बोलते पियुषाचे बोलते अर्णव आहेत, हे त्यांचं सामर्थ्य आहे. ते चेतना चिंतामणीचं गाव आहे, हे त्यांचं सामर्थ्य आहे. पण ते सगळ्या सामर्थ्याने आणि गुणांनी युक्त असले तरी त्यांच्याशी आपला अनुबंध कोणत्या भावनेतून जोडला गेला पाहिजे हे पण कळलं पाहिजे ना. नाहीतर सामर्थ्य संपन्न माणसाच्या ठिकाणी जाण्याची सगळ्याची धडपड असते. मनुष्य मोठा झाला की तो जवळचा नातेवाईक होतो, असं असतं, हा जगाचा नियम आहे. पण तो जर मोठ्या पदावर पोहोचला नाही तर जवळचा नातेवाईक सुद्धा खूप लांबचा असतो. पण तो एकदा मोठ्या पदावर गेला की मग काही नाही, अगदी आमच्या जवळचा नातेवाईक आहे. कोण आहे बाबा, किती जवळचं नातं आहे, काही नाही, बायकोच्या माहेरच्या म्हशीचा मेवणा आहे, इतक्या जवळचं नातं. कशा करता. पण मनुष्य असे स्वार्थापोटी असे संबंध जोडत असतो. पण आत्मकल्याणाकरता जेव्हा संतांशी आपलं नातं आपल्याला जोडायचंय तेव्हा ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं ते नातं मागून घेतात. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे ज्ञानोबराय आपल्या अनुबंध त्यांच्याशी कसा जोडला जावा, आपला अनुबंध, याच्याकरता हे मागणं मागून घेतात. या मागणीचा विचार मला करायचा आहे, तो फक्त उद्याला करतो. आता वेळ माझी संपून गेलेली आहे. उद्या संध्याकाळी ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो याचा विचार करून या प्रवचन मालेला आपल्याला विराम द्यायचा आहे. किंवा राहिलेला जो विचार आहे तो उद्याला. आत्तापुरते इथे आपण थांबू. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. पसायदान झाल्याशिवाय कोणी आपली जागा सोडू नये.